पुढच्या बातमीकडे वळूयात। शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार आहेत। कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलेलं आहे असं समजतंय। काम करत नाहीत किंवा पद घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील। प्रगतीपत्रक हे हातात पडल्यानंतर कोण पास झालंय ते नापास झालंय हे कळतं। त्याच्यामुळे मार्कशीट बनवणं अजून चालू आहे आणि ते मार्कशीट माझ्या अंदाजाप्रमाणे 15 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये साहेबांच्या सहीनं तयार होईल। त्याच्यामध्ये जे सक्षमपणानं काम करतायत त्यांना साहेब पुढे चाल देतील। जे सक्षमपणानं निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, निवडणुका यशस्वी करू शकले नाहीत, अशा लोकांना साहेब थोडं थांबवतील। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेत। त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात। कुणाल, काही चेहऱ्यांना आता नव्यानं संधी मिळू शकते असं म्हणते। एकंदरीत एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असं म्हटलं जात आहे। नेमकं कुठले चेहरे याच्यामध्ये दिसू शकतात? रिद्धी, खरं तर ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर अनेक चर्चांना उधाण होतं, कारण अनेक आमदारांमध्ये नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती। कारण 2-2 आणि 3-3 टर्म मध्ये आमदारकी येऊन सुद्धा त्यांना मंत्रिपद जी आहेत ती त्यांच्या पदरात पडली नव्हती आणि याचमुळे बरेचसे आमदार नाराज होते आणि त्याचमुळे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो शिवसेनेने ठरवला होता। आणि याच अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वच मंत्र्यांची शाळा घेताना पाहायला मिळणार आहेत। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक मंत्र्यांचा अहवाल, म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये काय नेमकं काम केलेलं आहे या सगळ्याचा अहवाल मागवण्यात आलेला आहे। ज्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक कमकुवत असणार आहे त्यांना थेट नारळ घेऊन बसवलं जाणार आहे। ज्यांनी निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलेलं नाहीये त्यांना देखील बसवलं जाणार आहे। नवीन चेहऱ्यांना, म्हणजे शिंदे आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत आणि नवीन जे आमदार आहेत त्यांना संधी निश्चितच मिळण्याची शक्यता आहे। निश्चित। कुणाल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।